श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 64वा सर्ग वाचूया. रावणाला असे कठोर वाकताडण करून त्याचा लहान भाऊ तेथून निघून गेला. 2 घटकात तो तेथे लक्ष्मणासह श्रीराम विराजमान झाले होते तेथे आला. बिभीषणाचे शरीर सुमेरू पर्वताच्या शिखराप्रमाणे उंच होते. तो आकाशात चमकणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे भासत होता. पृथ्वीवर उभ्या असलेल्या वानर दीपांनी त्याला आकाशात स्थित झालेले पाहिले. त्याच्याबरोबर जे 4 अनुचर होते ते देखील मोठा भयंकर पराक्रम प्रकट करणारे होते. त्यांनी कवचे धारण केली होती. ते शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. ते सारेच्या सारे उत्तम आभूषणाने विभूषित होते. वीर बिभीषणाने देखील मेघ आणि पर्वताप्रमाणे भासत होता. वज्रधारी इंद्राप्रमाणे तेजस्वी, उत्तम आयुधधारी आणि दिव्य आभूषणाने अलंकृत होता. त्या 4 राक्षसांसह 5वा बिभीषण तेथे पाहून दूरदर्श आणि बुद्धिमान वीर वानरराज सुग्रीवाने वानरांशी विचार विनिमय केला. नंतर थोडा वेळ विचार करून तो हनुमानादी प्रमुख वानरांशी बोलू लागला. त्याचे वचन उत्तम होते. तो म्हणाला, पहा, सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी संपन्न असा हा राक्षस इतर 4 निशाचरांसह येतो आहे. हा आपल्याला मारण्यासाठीच येतो आहे यात शंका नाही. सुग्रीवाचे हे बोलणे ऐकून त्या साऱ्या श्रेष्ठ वानरांनी सालवृक्ष आणि पर्वतखंड उचलले आणि ते म्हणाले, राजन, तुम्ही त्वरेनं आम्हाला या दुरात्म्यांचा वध करण्याची आज्ञा द्या. त्या योगे हे मंदमती निशाचर मरूनच या पृथ्वीवर पडतील. ते आपापसात अशा प्रकारे बोलत होते तेवढ्यात बिभीषण समुद्राच्या तटावर येऊन आकाशात स्थित झाला. महाबुद्धिमान महापुरुष बिभीषणाने आकाशातच स्थित राहून सुग्रीवाकडे तसेच त्या 4 वानरांकडे पाहत उच्च स्वरात बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, रावण नावाचा जो दुराचारी राक्षस निशाचरांचा राजा आहे त्याचाच मी कनिष्ठ बंधू आहे. माझं नाव विभीषण आहे. रावणानं जटायूला मारून जनस्थानातून सीतेचं अपहरण केलं होतं. त्यानंच दीन आणि असहाय्य सीतेला अडवून ठेविलं आहे. सध्या सीता राक्षसींच्या पहाऱ्यात राहते आहे. मी तर तऱ्हांचे युक्तिवाद करून त्याला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तू सीतेला श्रीरामचंद्रांच्या सेवेसाठी सादर परत पाठव. त्यातच तुझं भलं आहे असंही सांगितलं. जरी मी हे सारं त्याच्या भल्यासाठीच सांगितलं होतं तरी काळाच्या अंकित झालेल्या त्या रावणानं माझं म्हणणं मानलं नाही. मरणासन्न मनुष्य जसा औषध घ्यायला तर तयार होत नाही तसाच रावण माझं म्हणणं ऐकायला तयार झाला नाही. इतकंच नव्हे तर त्यानं मला खूप कठोर वाकताडण केलं आणि यत्किंचित सेवकाप्रमाणे माझा अपमान केला. म्हणून मी माझी बायका मुलं तिथंच सोडून श्री रघुनाथांना शरण आलो आहे. वानरवीरांनो, जे समस्त शरण आलेल्यांना अभय देणारे आहेत त्या महात्मा श्री रामचंद्रांपाशी जाऊन माझ्या आगमनाची सत्वर सूचना द्या आणि त्यांना सांगा, शरणार्थी बिभीषण सेवेसाठी उपस्थित झाला आहे. बिभीषणाचे हे कथन ऐकल्यावर शीघ्रगामी सुग्रीव त्वरेने भगवान श्रीरामचंद्रांपाशी गेला. श्रीराम लक्ष्मणांसमोर तो आवेशाने म्हणू लागला, प्रभू, आज कुणीतरी वैरी अकस्मात आपल्या सेनेत दाखल होण्यासाठी आला आहे. तो राक्षस योनीपैकी असल्यामुळं पूर्वी आपल्या शत्रूच्या रावणाच्या सेनेतला आहे. ज्याप्रमाणे उलूक संधी साधून कावळ्यांना मारून टाकतो त्याचप्रमाणे हाही संधी साधून आपल्याला मारील अशी शंका माझ्या मनात येते. शत्रूंना संतप्त करणाऱ्या रघुनंदना, आता आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आपल्या वानर सैनिकांवर अनुग्रह आणि शत्रूंचा निग्रह करण्यासाठी कार्य आणि अकार्य कोणतं याचा विचार पाहिजे. सेनेची मोर्चे बांधणी, नीतियुक्त उपाय योजना तसंच गुप्तचरांची नेमणूक याविषयी काळजीपूर्वक पावलं उचलली गेली पाहिजेत. असं करण्यानंच आपलं भलं होणार आहे. हे राक्षस जन मनाला येईल ते रूप धारण करीत असतात. त्यांच्या ठायी अंतर्धान पावण्याची शक्ती असते. ते शूरवीर आणि मायावी असतात.
म्हणून त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवता कामा नये. हा राक्षसराज रावणाचा कोणी गुप्तचर असण्याची शक्यता आहे. जर असं असेल तर तो आपल्या सेनेत घुसून आपापसात फूट पाडील यात शंका नाही. किंवा हा बुद्धिमान राक्षस छिद्रान्वेषानं आपल्या विश्वासू सेनेत घुसून कधीतरी स्वतःच आपल्यावर प्रहार करील अशीही शक्यता आहे. मित्रांच्या, जंगली प्राण्यांच्या तसंच परंपरागत सेवकांच्या ज्या सेवा आहेत त्या साऱ्यांचा संग्रह करता येण्यासारखा आहे. परंतु जे शत्रू पक्षाशी हात मिळवणी केलेले असतात अशा सैनिकांचा संग्रह कदापि करू नये. प्रभू हा स्वभावतःच राक्षस आहे. स्वतःच्या तोंडानं तो शत्रूचा भाऊ असल्याचं सांगतो. या दृष्टिकोनातून हा आपला शत्रूच साक्षात इथं येऊन पोचलेला आहे. मग याच्यावर कसा विश्वास ठेवता येईल बरं? रावणाचा हा लहान भाऊ बिभीषण या नावानं परिचित आहे. 4 राक्षसांसह तो तुम्हाला शरण आलेला आहे. आपण या बिभीषणाला रावणानं पाठविला आहे असं समजून या उचित व्यापार करण्यात तुम्ही श्रेष्ठ आहात. रघुनंदना, मी याला कैद करणंच उचित समजतो. निष्पाप श्रीरामा, मला तर असं वाटतं की हा राक्षस रावणाच्या सांगण्यावरूनच इथं आला आहे. याच्या बुद्धीत कुटिलता भरली आहे. हा मायावी काही काळ प्रसन्नपणानं वागरेल. जेव्हा तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्याविषयी निश्चिंत व्हाल तेव्हा हा तुमच्यावर आघात करील. याच उद्देशानं याचं इथं आगमन झालेलं आहे. हा महाक्रूर रावणाचा भाऊ आहे. म्हणून याला कठोर दंड देऊन याच्या मंत्र्यांसह मारून टाकलं पाहिजे. संभाषण चतुर असलेला सेनापती सुग्रीव रुष्ट होऊन इतके बोलला. मग प्रवचन कुशल श्रीरामांकडे पाहत तो गप्प बसला. सुग्रीवाचे ते वचन ऐकून महाबली श्रीराम आपल्या जवळच बसलेल्या हनुमानादी वानरांना म्हणाले, वानरांनो, वानरराज सुग्रीवानं रावणाच्या कनिष्ठ बंधूविषयी बिभीषणाविषयी ज्या अत्यंत अर्थपूर्ण हे सहेतुक गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही सर्वांनी देखील ऐकल्या आहेत. मित्रांची स्थिर उन्नती व्हावी अशी इच्छा असलेला बुद्धिमान तसेच समर्थ पुरुषानं कर्तव्य अकर्तव्य या विषयात संशय उपस्थित झाल्यावर सदैव आपला समतोल सल्ला दिला पाहिजे. अशा प्रकारे सल्ला विचारला गेल्यावर श्रीरामांचे प्रिय करण्याची इच्छा बाळगणारे ते सारे वानर आळस झटकून उत्साही होऊन आदरपूर्वक आपापले मत प्रदर्शन करू लागले. ते म्हणू लागले, रघुनंदना, तिन्ही लोकीत कोणतीही गोष्ट अशी नाही की जी तुम्हाला ज्ञात नाही. तथापि आम्ही तुमचे सुहृद आहोत. म्हणून तुम्ही मित्रभावानं आमचा मान सन्मान वाढवीत आम्हाला सल्ला विचारीत आहात. तुम्ही सत्यव्रती, शूरवीर, धर्मात्मा, सुदृढ, पराक्रमी, परीक्षणपूर्वक कर्म करणारे, स्मरणशक्तीनं संपन्न आणि मित्रांवर विश्वास टाकून त्यांच्या हाती स्वतःला सोपविणारे आहात. म्हणून आपले सारे बुद्धिमान आणि सामर्थ्यशाली सचिव एक एक करून क्रमाक्रमानं आपले संयुक्त विचार प्रकट करतील. वानर असे म्हणाल्यावर सर्वात प्रथम बुद्धिमान वानर अंगद बिभीषणाच्या परीक्षेसाठी संमतीपूर्वक बोलू लागला. तो श्रीरामांना म्हणाला, भगवान, बिभीषण शत्रूकडे आला आहे म्हणून त्यावर आता शंका घेणंच आवश्यक आहे. त्याच्यावर सहजपणानं विश्वास टाकू नये. खूपसे शठबुद्धी लोक आपला मनोभाव लपवून हिंडतात आणि संधी सापडताच प्रहार करतात. त्यामुळं मोठाच अनर्थ होतो. म्हणून गुणदोषांचा विचार करून प्रथम हा निश्चय केला पाहिजे की या व्यक्तीकडून अर्थप्राप्ती होईल का अनर्थ प्राप्ती होईल. हा हितकर आहे की अहितकर. जर त्याच्यात गुण असतील तर त्याचा स्वीकार करावा, दोष असतील तर त्याचा त्याग करावा, हेच योग्य आहे. महाराज, जर त्याच्यात महान दोष असतील तर निसंदिग्धपणानं त्याचा त्याग करणं उचित ठरेल. गुणाचं मूल्यमापन करताना जर त्याच्या ठायी खूपसे सद्गुण आढळले तरच त्या व्यक्तीला जवळ करावं.
त्यानंतर शरभ काहीसा विचार करून बोलू लागला. त्याचे बोलणे अर्थपूर्ण होते. तो म्हणाला, पुरुषसिंह, या बिभीषणावर त्वरेनं एखादा गुप्तचर नियुक्त करावा. सूक्ष्म बुद्धीच्या गुप्तचराला पाठवून त्याच्याकडून यथायोग्य रीतीनं बिभीषणाची परीक्षा घेतली जावी. त्यानंतर यथोचित रीतीनं त्याचा स्वीकार करण्यात यावा. त्यानंतर परमचतुर जांबवान शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून बोलू लागला. त्याचे बोलणे गुणयुक्त आणि दोषरहित होते. तो म्हणाला, राक्षसराज रावण मोठा पापी आहे. त्यानं आपल्याशी वैर पुकारला आहे आणि हा बिभीषण त्याच्या जवळूनच येतो आहे. वास्तविक त्याच्या येण्याची ही वेळही नाही आणि हे स्थानही नाही. म्हणून आपण त्याच्याविषयी सर्व प्रकारे साशंक असणंच बरं. त्यानंतर नीती आणि अनितीचा ज्ञाता मैंद बोलू लागला. त्याचे बोलणे वाग्वैभवाने संपन्न होते. काहीसा विचार करून तो युक्तियुक्त आणि उत्तम वाणीने म्हणाला, महाराज, हा बिभीषण रावणाचा लहान भाऊच तर आहे. म्हणून त्याला गोडी गुलाबीनं हळूहळू सर्व गोष्टी विचारून घ्याव्यात. नरश्रेष्ठ, मग त्याच्या मनीचे भाव समजून घेऊन आपण बुद्धिपूर्वक हा तात्विक निश्चय करावा की हा दुष्ट आहे की नाही. त्याच्यानंतर जे उचित वाटेल ते करावं. इथे 64वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 65वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.